Hello students, we are studying the fifth chapter of Maths 2, that is the quadrilateral. In this chapter, we have already studied the properties of the different types of the quadrilateral, जसं स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस, पॅरलोग्राम, ट्रॅपेझियम, काइट या सर्व क्वाड्रिलॅटरलचे प्रॉपर्टीज आपण पाहिले. आता नेमकं आपण या सर्व क्वाड्रिलॅटरल पैकी पॅरलोग्राम या क्वाड्रिलॅटरलचा अभ्यास करू आणि त्याच प्रॉपर्टीज आहेत. मात्र नेमकं ते एक्झाम्पल मध्ये जर आले तर आपण कसं लिहायला पाहिजे, काय लिहिलं असताना आपण काय लिहिलं पाहिजे, हे जर आता आपण पॅरलोग्राम संदर्भातल्या ह्या 4 स्टेटमेंट वरून समजून घेऊ आणि मग यावरच आधारित प्रॅक्टिस सेट 5.1 आपल्याला सोडवायचा आहे. आता प्रॉपर्टीज आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे मी चारही वाक्य जे लिहिलेली आहेत ह्या प्रॉपर्टीज आहेत पॅरलोग्रामच्या. त्यामध्ये पहिलं जे वाक्य दिलेलं आहे की अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, ही प्रॉपर्टी आपण लिहिलेली आहे की अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज मध्ये ही प्रॉपर्टी तुम्हाला दिसेल. तर मग आता नेमकं यावर आधारित माहिती आपण कशी लिहायला पाहिजे. तर समजा एक क्वाड्रिलॅटरल आहे, मी फिगर काढतो. हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. या पॅरलोग्रामला नाव देऊ आपण ए बी सी डी. ठीक आहे. आणि काय म्हटलेलं आहे जरा वाक्य पहा, अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा जर क्वाड्रिलॅटरल एबीसीडी पॅरलोग्राम आहे तर याच्या अपोजिट साइड्स या कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आपण कसं लिहू, इलस्ट्रेशन कसं करू, इफ quadrilateral ABCD is a parallelogram, then हा जर quadrilateral parallelogram असेल तरच त्याच्या अपोजिट साइड्स या कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. जसं AB ची अपोजिट साइड कोणती, DC. तर मग आपण असं म्हणू की सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DC. आणि दुसरी पेअर काय म्हणू आपण, AD ची अपोजिट साइड कोणती, BC. तर ती सुद्धा कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे सेगमेंट AD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की क्वाड्रिलॅटरल ABCD जर पॅरलोग्राम असेल तर अपोजिट साइडची पहिली पेअर आणि अपोजिट साइडची दुसरी पेअर सुद्धा काय असते, कॉन्ग्रुएंट असते. आणि ते आपण अगदी फिगर वरून लिहिले आहे. असं दुसरं वाक्य पहा काय म्हणतं, अपोजिट एंगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा एक क्वाड्रिलॅटरल आहे. हा जो क्वाड्रिलॅटरल मी काढला तो पॅरलोग्राम आहे. नाव देऊ त्याला आपण PQRS. समजा हा क्वाड्रिलॅटरल PQRS पॅरलोग्राम आहे तर याचे अपोजिट अँगल, जसं अँगल P चा अपोजिट अँगल R हा कॉन्ग्रुएंट असेल. अँगल Q चा अपोजिट अँगल S हा काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल. तेच आपण आता इलस्ट्रेशन कसं करू आपण, इफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. हा जर पॅरलोग्राम असेल तर देन याचे अपोजिट अँगलचे पेअर जे आहेत, जसं अँगल P कोणासोबत कॉन्ग्रुएंट असेल, अँगल R सोबत. आणि अँगल Q कोणासोबत कॉन्ग्रुएंट असेल, अँगल S सोबत. क्वाड्रिलॅटरल जर पॅरलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल ह्या काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. असं आपल्याला हे दुसरं सेंटेन्स सांगतं. म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात येते की हा जर भाग तुम्हाला गिवन मध्ये दिलेला असेल तर हा भाग आपल्याला प्रूव्ह करता येतो ह्या स्टेटमेंटच्या आधारावर. ठीक आहे. याचं प्रूफ वगैरे आपण पाहत नाही आहोत. आपल्याला नेमकं एक्झाम्पल कसे सोडवायचे त्यासाठीची ही माहिती तुम्हाला देत आहोत. जसं आता तिसरं वाक्य पाहू. इथे बघा काय म्हटलेलं आहे, ऍडजेसंट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. वाक्य पाहिजे इथे, ऍडजेसंट अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. असं जर वाक्य तुम्हाला दिलेलं आहे तर समजा एक मी क्वाड्रिलॅटरल काढतो. अर्थातच हा पॅरलोग्राम आहे, त्याला नाव देऊ आपण WXYZ. ठीक आहे. हा पॅरलोग्राम आहे. तर याचे ऍडजेसंट अँगल
अँगल W चा ऍडजस्टंट अँगल कोणता समजा अँगल X, हे दोनही अँगलच्या मापाची बेरीज काय होईल 180 डिग्री होईल. हे आपल्याला माहिती आहे, प्रॉपर्टीज मध्ये आपण पाहिलेलं आहे. नेमकं आता आपण कसं लिहायला पाहिजे, पुन्हा अधिक तेच, इफ क्वाड्रिलॅटरल WXYZ इज अ पॅरलोग्राम, हा जर पॅरलोग्राम असेल तर देन, हा जर पॅरलोग्राम आहे WXYZ, हा जर एक पॅरलोग्राम आहे तर याचे ऍडजेसंट अँगलची ज्या पेयर आहेत, जसं अँगल W आणि अँगल W चा ऍडजेसंट अँगल X, या दोनही अँगलच्या मापाची बेरीज ही बरोबर काय होईल 180 डिग्रीज होईल. बरोबर आहे की नाही. ऍडजेसंट अँगल्स हे सप्लिमेंटरी आहेत कोणाचे, पॅरलोग्रामचे. जर क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असेल तरच त्याचे ऍडजेसंट अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. मग हे एक आपण ऍडजेसंट अँगलची एक पेयर लिहिली. दुसरी पेयर आपण ही लिहू शकतो, अँगल X आणि अँगल Y. अँगल X प्लस अँगल Y हे सुद्धा दोन्ही एकमेकांचे ऍडजेसंट अँगल्स आहेत, ते सुद्धा काय असतील, सप्लिमेंटरी असतील. म्हणजे त्या दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज काय असेल 180 डिग्री. तिसरी जर पेयर घेतली तर अँगल Y आणि अँगल Z, अँगल Y प्लस अँगल Z ह्याही दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री होईल. आणि चौथी जर पेयर घेतली अँगल W आणि अँगल Z, हे सुद्धा एकमेकांचे ऍडजेसंट अँगल आहेत. म्हणजे आपण असं म्हणू अँगल W प्लस अँगल Z इज इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री, असं आपण म्हणू शकतो जर क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असेल तर. चौथं स्टेटमेंट असं आहे की डायगोनल्स ऑफ द पॅरलोग्राम बायसेक्ट ईच अदर. ही प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. म्हणजे एखादा जर क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम असेल, आम्ही आता इथे पॅरलोग्राम काढलेला आहे, नाव देऊ आपण PQRS, ठीक आहे. त्याचे डायगोनल्स काढून घेऊ. पहिला डायगोनल PR आणि दुसरा डायगोनल SQ, ठीक आहे. हे दोन डायगोनल आहेत. दोनही डायगोनल समजा M पॉइंट मध्ये काय होतात, इंटरसेक्ट होतात. लक्षात घ्या, हा जर पॅरलोग्राम आहे PQRS तर याचे दोनही डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे दोनही डायगोनलचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन या ठिकाणी सारखे दोन भाग होतात. जसं डायगोनल PR हा बायसेक्ट होतो, याचे समान दोन भाग होतात. पहिला PM इज इक्वल टू MR इज इक्वल टू हाफ ऑफ PR, आणि दुसरा डायगोनल सुद्धा बायसेक्ट होतो QS. हा कसा होईल, QM ची जेवढी लेंथ आहे तेवढीच MS ची लेंथ असेल आणि तेवढीच QS च्या अर्धी असेल. म्हणजेच आपण काय म्हणू, QM इज इक्वल टू MS इज इक्वल टू हाफ ऑफ QS. हे असं सगळं कधी म्हणू, जर क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम असेल तर. म्हणजेच आपण इथे कसं लिहू, इलस्ट्रेशन कसं करू आपण, इफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम, हा जर क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असेल तर, पॅरलोग्राम असेल तर तेव्हा आपण काय म्हणू, ते डायगोनल हे बायसेक्ट होतात. पहिला डायगोनल समजा आपण घेऊ PR च्या बाबतीत, मग काय म्हणू आपण, PM इज इक्वल टू MR इज इक्वल टू हाफ ऑफ PR. आणि दुसरं वाक्य असं म्हणू आपण दुसऱ्या डायगोनलच्या बाबतीत, QM इज इक्वल टू MS इज इक्वल टू हाफ ऑफ QS. अशा पद्धतीनं हे आपल्याला स्टेटमेंट एक्झाम्पल मध्ये वापरता येतात. याच्या व्यतिरिक्त काही वेगळं महत्व नाहीये. मग आता एक्झाम्पल आपल्याला यावर आधारित सोडवता यायला पाहिजे. यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.1 मधले आपण काही एक्झाम्पल पाहू. आता आपण हा जो प्रॅक्टिस सेट 5.1 आहे त्यामधले काही एक्झाम्पल पाहू. जसं क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मी तुम्हाला समजून सांगतो. जसं क्वेश्चन 1 मध्ये म्हटलेलं आहे की डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम WXYZ इंटरसेक्ट ईच अदर ऍट पॉइंट O. म्हणजे क्वाड्रिलॅटरल म्हणजे पॅरलोग्राम WXYZ इथे फिगर आपल्याला काढायची आहे. त्या एक्झाम्पल मध्ये फिगर दिलेली नाहीये आणि काय काढायचं आहे आपल्याला, पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम आहे
हे आपल्याला स्पष्टपणे दिलेलं आहे. ज्या पॅरलोग्रामचं नाव आहे WXYZ. ठीक आहे. आणि या पॅरलोग्राम WXYZ मध्ये डायगोनल आहे WY आणि XZ. हे दोन्ही डायगोनल एकमेकांना O पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. मात्र आपण सध्या ते डायगोनल काढू नाही. पुढे पहा काय म्हटलेलं आहे. इफ अँगल XYZ हा अँगल दिसतोय तुम्हाला. या अँगलचं मेजरमेंट 135 डिग्री दिलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल XWZ. XWZ म्हणजे हा अँगल. या अँगलचं माप किती असेल ते सांगा म्हणते. म्हणजे अँगल XYZ चं माप 135 आहे, तर अँगल XWZ चं माप किती ते काढा. सहज काढता येईल. आपल्याला माहिती आहे की पॅरलोग्राम आहेत हे आपल्याला दिलेलं आहे आणि पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. या अँगलचं माप जेवढं असेल तेवढंच माप अँगल XWZ चं सुद्धा असेल. दुसरं म्हटलेलं आहे की अँगल YZW चं सुद्धा माप काढा. YZW हा अँगल. ठीक आहे. या अँगलचं माप काढून दाखवा. ते सुद्धा काढता येईल आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे अँगल Y आणि अँगल Z हे एकमेकांचे कोणते अँगल आहेत? ऍडजेसंट अँगल आहेत. आणि पॅरलोग्रामचे ऍडजेसंट अँगल हे सप्लिमेंटरी असतात. हे सुद्धा प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. म्हणजे आपल्याला याही अँगलचं माप सहज मिळेल. ठीक आहे. तर आपण एवढं सोडून घेऊ. आता नेमकी याची मांडणी कशी केली पाहिजे. आता एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करू. आपल्याला सर्वात आधी माहिती आहे की क्वाड्रिलॅटरल WXYZ हा काय आहे? पॅरलोग्राम आहे. म्हणजेच आपण म्हणू क्वाड्रिलॅटरल WXYZ इज अ पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम आहे हे स्पष्टपणे आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, गिवन. ठीक आहे. हा जर पॅरलोग्राम आहे तर याचे अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आपण काय म्हणू अँगल W इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Y. आणि हे जर कॉन्ग्रुएंट टू मधले चिन्ह काढलं आपण म्हणजे फक्त इक्वल टू ठेवलं तर आपण कसं वाचू याला? मेजरमेंट ऑफ अँगल W इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल Y. आता हा जर पॅरलोग्राम आहे तरच त्याचे अपोजिट अँगल काय असतील? कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे याचं कारण लिहावं लागेल आपल्याला अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट जे आपण पाहिलेलं आहे. अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात कोणाचे? पॅरलोग्रामचे. मग आता अँगल W चं माप काढून दाखवायचं आहे. इज इक्वल टू अँगल Y चं माप आपल्याला माहिती आहे 135 डिग्री. मग अँगल Y चं माप जर 135 आहे तर अँगल W चं माप सुद्धा किती मिळतं आपल्याला? 135. आता अँगल W लाच म्हटलं आहे अँगल XWZ. इथे आपण असं लिहू शकतो अँगल XWZ अँगल X युजिंग 3 लेटर फक्त. हा बाकी काही नाही, सारखंच आहे. अँगल XWZ आणि अँगल Y ला म्हणू आपण अँगल XYZ. हा अँगल XYZ चं माप तुम्हाला दिलेलं होतं 135 डिग्री. त्याच्या आधारावर अँगल XWZ चं माप आपल्याला काढता येतं कारण ते एकमेकांचे अपोजिट अँगल आहे. हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असेल तेव्हाच. पॅरलोग्राम जर असेल हा क्वाड्रिलॅटरल तरच त्याचे अपोजिट अँगल आपल्याला काय मिळतात? कॉन्ग्रुएंट मिळतात. आणि तीच प्रॉपर्टी आपण वापरलेली आहे. दुसरं अँगल Z चं माप काढून दाखवायचं आहे. म्हणजे अँगल YZW चं माप काढून दाखवायचं आहे. कसं काढू आपण? आपल्याला माहिती आहे अँगल YZW प्लस अँगल XYZ हे दोन्ही अँगल YZW आणि अँगल XYZ हे दोनही अँगल एकमेकांचे ऍडजेसंट अँगल आहेत. आणि ऍडजेसंट अँगल हे कसे असतात? पॅरलोग्राम मध्ये सप्लिमेंटरी असतात. म्हणजे दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते. असं आपण इथे लिहिलेलं आहे. कारण लिहायचं की ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी.
मग आता त्याच्या आधारावर, फिगरच्या आधारावर हे आपण वाक्य लिहिलेलं आहे. म्हणजे हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला आहे असं आपण म्हणू. आता यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट अप करायचे. अँगल YZW ज्याचं माप काढून दाखवायचं ते जसेचे तसंच असेल, प्लस अँगल XYZ चं माप आपल्याला माहिती आहे 135 डिग्री आहे, व्हॅल्यू पुट अप केली, इज इक्वल टू 180 डिग्री ॲज इट इज. मग आता आपण म्हणू अँगल YZW इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 135 डिग्री. अँगल YZW इज इक्वल टू किती होईल? 0 मायनस 5 म्हणजे 10 मायनस 5 इज इक्वल टू 5, 7 मायनस 3 इज इक्वल टू 4, 1 मायनस 1 0, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 45. YZW चं माप असेल 45 डिग्री. 45 आणि 135 बरोबर दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज किती होते? 180 डिग्री. तिसरा आपल्याला म्हटलेला आहे की इफ लेंथ ऑफ OI इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? दोनही डायगोनल एकमेकांना इंटरसेक्ट करावे लागतील आणि दोनही डायगोनल इंटरसेक्ट हे कोणत्या पॉइंट मध्ये होतात? O पॉइंट मध्ये होतात. हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेले आहे. आणि आता म्हटलेलं आहे आपल्याला इफ लेंथ ऑफ OI ची लेंथ ही 5 सेंटीमीटर जर असेल, किती? 5 सेंटीमीटर, तर फाइंड द लेंथ ऑफ WI. सहज काढता येईल की नाही? OI जर 5 सेंटीमीटर आहे तर WI हे अर्थातच 10 सेंटीमीटर असेल. कारण आपल्याला माहिती आहे की पॅरलोग्रामचे डायगोनल्स हे एकमेकांना बायसेक्ट करतात, समान दोन भाग करतात. मग आपण काय म्हणू या ठिकाणी? नाव WO is equal to OI. WO is equal to OI is equal to half of WI. कारण लिहायचं की डायगोनल्स बायसेक्ट each other. डायगोनल्स बायसेक्ट each other. आता यामध्ये OI ची लेंथ दिलेली आहे, WI ची काढायची आहे. मग आता या ठिकाणी आपण WO ला फ्रीज करू. फक्त काय राहील? OI is equal to half of WI. म्हणजेच काय होईल? OI is equal to OI ची लेंथ आपल्याला दिलेली आहे ती टाकू आपण. OI दिलेली आहे 5 सेंटीमीटर, 5 is equal to half of WI. आणि डिव्हिजनला असणार आहे 2 मल्टिप्लिकेशनला जाईल, म्हणजे इथे 5 into 2 is equal to 1 into WI. म्हणजेच आपल्याला मिळतं WI is equal to किंवा आपण असंच लिहू इथेच 10 युनिट असेल सेंटीमीटर इज इक्वल टू WI. म्हणजे WI ची लेंथ सुद्धा आपल्याला मिळालेली आहे जी असेल 10 सेंटीमीटर. युनिट लिहिणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही अँगलच्या व्हॅल्यूज मिळाल्या आणि WI ची लेंथ पण मिळालेली आहे. आता यानंतर क्वेश्चन नंबर 2 सोडू. याही एक्झाम्पल मध्ये आपल्याला फिगर दिलेली नाही आहे. फिगर आपल्याला काढायची आहे. म्हटलेलं आहे की इन अ पॅरलोग्राम ABCD, म्हणजे इथे सुद्धा पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम आपण काढलं आणि नाव देऊ ABCD. इफ अँगल A इज इक्वल टू, अँगल A चं मेजरमेंट आपल्याला 3x + 12 डिग्री दिलेलं आहे. अँगल B चं माप आपल्याला दिलेलं आहे 2x - 32. म्हणजे दोन अँगलचं मेजरमेंट आपल्याला डायरेक्ट मेजरमेंट नाही दिलेलं आहे. 70 डिग्री 60 डिग्री असं नाही दिलेलं आहे. व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे, ज्यामध्ये व्हेरिएबल x आहे. तर पहिल्यांदा आपल्याला म्हटलेलं आहे की देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. पहिल्यांदा x ची व्हॅल्यू काढता येईल आणि नंतर x ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर मग फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल C. हा जो अँगल C आहे आणि हा अँगल D आहे त्याचा माप काढून दाखवा. सहज काढता येईल, कारण आपल्याला माहिती आहे अँगल A आणि अँगल B हे दोनही अँगल एक पॅरलोग्रामचे ऍडजेसंट अँगल्स आहेत.
आणि पॅरलोग्रामचे ऍडजेसंट अँगल हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे या दोनही अँगलच्या मापाची बेरीज किती होते? 180 डिग्री. म्हणजे आपण सोडवत असताना काय म्हणू आता, आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज पॅरलोग्राम, हे स्पष्टपणे आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे कारण मी आपण गिवन. ठीक आहे, दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे आणि मगच कुठं त्याचे प्रॉपर्टीज आपल्याला अप्लाय करता येईल. तर हा अँगल ए प्लस अँगल बी काय होतं? 180 डिग्री. हा पॅरलोग्राम आहे म्हणून ऍडजेसंट अँगल सप्लिमेंटरी आहे. म्हणून अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. कारण लिहू आपण ऍडजेसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम किंवा ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी असं सुद्धा आपल्याला लिहितो. सप्लिमेंटरी. ठीक आहे. मग आता अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. तर अँगल ए चं मेजरमेंट आहे 3x प्लस 12 प्लस अँगल ए चं मेजरमेंट झालं. अँगल बी चं मेजरमेंट आहे 2x मायनस 32. ठीक आहे. आता इथे ब्रॅकेटची काही गरज नाही कारण इथे प्लसचे चिन्ह आहेत मध्ये, त्यामुळे चिन्ह वगैरे पुढे बदलत नाही. इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए ची व्हॅल्यू ही आहे, अँगल बी ची व्हॅल्यू इथे टाकलेली आहे. दोनही व्हॅल्यूची प्लस इज इक्वल टू 180 जसेच्या तसं. मग आता आपण सोडवायला घेऊ. लाईक टर्म्स जे आहेत 3x आणि 2x यांची अर्थात ऍडिशन होईल. 3x प्लस 2x काय होईल? 5x. आणि 12 मायनस 32 काय होईल? मायनस 20. काय होईल? मायनस 20 इज इक्वल टू 180 ऍज इट इज. मग आता 5x इज इक्वल टू 180 मायनस 20 त्या बाजूला जर गेले तर प्लस 20 कारण त्या लाईक टर्म्स आहे. 180 आणि मायनस 20 ह्या लाईक टर्म्स आहेत म्हणूनच आपण त्याला तिकडे नेतो. मग आता 5x इज इक्वल टू 180 प्लस 20 200. x इज इक्वल टू 200 मल्टिप्लिकेशनला 5 येते, डिव्हिजनला जाईल डिवाइडेड बाय 5. x इज इक्वल टू किती होईल? 5 चौक 20 म्हणजे 40. म्हणजे x ची व्हॅल्यू जी आपल्याला पहिल्यांदा काढायची होती ती मिळाली. x ची व्हॅल्यू किती मिळाली आहे आपल्याला? 40. त्यानंतर x ची व्हॅल्यू मिळाली, बस x ची व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये टाकायची. आपल्याला माहिती आहे की अँगल ए चं मेजरमेंट आहे 3x प्लस 12 ऑलरेडी दिलेलं आहे. आणि हे पण माहिती आहे की अँगल ए आणि अँगल सी हे एकमेकांचे कोणते अँगल आहेत? अपोजिट अँगल आहेत. आणि पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल हे कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आपण असं म्हणू अँगल सी इज इक्वल टू अँगल ए. बरोबर आहे? इज इक्वल टू आणि अँगल ए चं मेजरमेंट किती दिलेलं आहे? 3x प्लस 12. यामध्ये आता x ची व्हॅल्यू टाकू. 3 इंटू x ची व्हॅल्यू आहे 40 जी आपल्याला मिळालेली आहे. 3 इंटू 40 प्लस 12 म्हणजे किती होईल? 3 इंटू 40 120. 120 प्लस 12 132 डिग्री. आलं की नाही आलं लक्षात? 3 इंटू 40 4 त्रिक 12 120 आणि 120 अधिक 12 130 आणि 2 132 डिग्री. म्हणजे अँगल सी चं मेजरमेंट अंतिमतः आपल्याला मिळालं 132 डिग्री. तसंच आपल्याला हे पण माहिती आहे की अँगल डी आणि अँगल बी हे सुद्धा पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल आहेत आणि ते सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट असतील म्हणून आपण लिहू अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. आणि अँगल बी चं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे 2x मायनस 32. 2x मायनस 32. आता यामध्ये व्हॅल्यू टाकू. 2 इंटू x ची व्हॅल्यू 40 मायनस 32 बरोबर किती होईल? 2 इंटू 40 80. 80 मायनस 32. 80 मायनस 32 किती राहील? 10 होईल. 10 मायनस 2 8
आणि इथे होईल 7 7 मायनस 3 4 48 डिग्री. म्हणजे अँगल डी चं मेजरमेंट सुद्धा आपल्याला मिळालं फायनली 48 डिग्री. आता अँगल ए आणि अँगल सी आणि अँगल ए एकमेकांचे कोणते अँगल आहेत? अपोजिट अँगल्स आहेत. अँगल डी आणि अँगल बी हे सुद्धा एकमेकांचे कोणते अँगल्स आहेत? अपोजिट अँगल्स आहेत. आणि अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून ती प्रॉपर्टी सुद्धा आपण या ठिकाणी लिहून घेऊ की अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अशा पद्धतीने आपल्याला अँगल सी आणि अँगल डी चं सुद्धा मेजरमेंट मिळतं. साधे सरळ एक्झाम्पल आहेत. अशा पद्धतीचे एक्झाम्पल नेहमी तुम्ही अल्जेब्रा मध्ये सोडवत असता. तर मी क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 प्रॅक्टिस सेट 5.1 मधला शिकवलेला आहे. आधी जे लिहून दिलेलं होतं तेही आणि हे क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर क्वेश्चन 3 4 5 6 किंवा सर्वच एक्झाम्पल जर सोडवता येत असेल तर ते तुम्हाला सोडवायचे आहेत या प्रॅक्टिस सेट 5.1 मधले. हेच तुमच्यासाठी होमवर्क आहे. जर काही अडचण असली तर मला तसं व्हॉट्सअप वरती वगैरे सांगा. ठीक.